या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. मी भारतात बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे, पण मला केरळ धर्म, तमिळनाड धर्म, ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही. फक्त आपल्याकडे आहे, आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं बरं का. आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलंय, दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही. इतकं समर्थ हे राज्य आहे, इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म. शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध लढणं, त्याला वाचा फोडणं, हेच तर आहे शिकवलेलं. पण तरीसुद्धा शिवाजी राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन, मी तुम्हाला आता शिवाजी राजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे. कदाचित काटा येईल तुमच्या अंगावर, कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे, पण मी तुम्हाला ते कुठे तेही सांगतो सगळं, कारण लोकांनी ते लपवलेलं आहे, दडपून ठेवलेलं आहे. सहजासहजी लोक सांगत नाहीत, कारण त्यांच्या मनात असलेली आणि लोकांच्या समोर जावी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा, आणि मग त्या प्रतिमेला काही ना काहीतरी होईल म्हणून लोक सांगत नाहीत त्याच्यात. परंतु रामदास स्वामी इथं म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. हा महाराष्ट्र धर्म तुमच्यामुळे राहिला इथं, नाही तर कोण होतं? भोवताली सगळ्या या शाह्या होत्या वेगवेगळ्या, एका बाजूला सिद्धी होता, पोर्चुगीज होता. तुम्ही अवश्य प्रियोळकरांचं इन्क्विजिशन नावाचं पुस्तक वाचा. या इन्क्विजिशनमध्ये गोव्यात जे तळीव अत्याचार कसे चाललेले होते त्यावेळेला याची कल्पना तुम्हाला येईल. अंगी तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं. डगला असतो तो तेलात बुडवायचा, माणसाच्या अंगाला घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क. हे गोव्यातलं वातावरण होतं. हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं. लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्या क्षणी लोक कापायला लागायचे. अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली. मी परवा एक उदाहरण दिलेलं होतं, ते उदाहरण तर छत्रसाल बनलेलंच. छत्रसालाबद्दल मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला छत्रसालाने एक प्रश्न महाराजांना विचारला. तो म्हणाला, हिंदूंचा आणि तुर्कांचा कधी मिलाफ झाला आहे का? कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे मुघलांच्याकडे नोकरी करणं हे मला अशक्यच आहे सगळ्या याच्यातनं, म्हणून मी आलो आहे तुमच्याकडं महाराज. ते शिवाजीराजांना माहिती होतं म्हणून तो आला होता छत्रसाल. त्याच्यात उत्तरेतलं वातावरण फार भयानक होतं. मी तुम्हाला एकच अत्याचार सांगतो, पुस्तकातनं 100 अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे दिले, तर त्यातला एक फक्त प्रकार सांगतो मी. हे सगळे युरोपियन प्रवाशांनी पाहिलेले अत्याचार आहे, तिथल्या स्थानिक लोकांनी केले. की एका माणसाला पकडलेला होता आणि त्या माणसाच्या गुदद्वारातनं लोखंडी सळई घालून लोक ठोकत होते तिथे. तो गुरासारखा ओरडत होता, नंतर त्याचं ओरडणं बंद पडलं. शेवटी ती सळई इथनं बाहेर आल्या की नंतर त्याला मारायचं थांबलं. हा एकच अत्याचार मी सांगतो.